माननीय डॉक्टर सी ए प्रवीण पाटील सर यांचा आज वाढदिवस आहे आणि त्यांच्या वाढदिवसासाठी शुभेच्छा देण्यासाठी आपण इथे जमलेलो आहोत. आयुष्याचा प्रत्येक क्षण नव्या वर्षासोबत येतात, नव्या आशा, नवी स्वप्न आणि नव्या क्षितिजांची चाहूल घेऊन. वाढदिवस हा केवळ वय वाढल्याचा दिवस नसतो, तर तो आयुष्याने दिलेल्या प्रत्येक सुंदर क्षणांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा आणि नव्या उत्साहाने पुढे वाटचाल करण्याचा एक मंगलमय सोहळा असतो. अशाच या सोहळ्याला आपण अजून त्यांच्या सोहळ्यामध्ये, त्याच्या आनंदामध्ये, त्यांच्या शुभेच्छांमध्ये भर घालण्यासाठी आपण सगळे इथे जमलेलो आहोत आणि आपण त्यांना शुभेच्छा आणि सदिच्छा इथे देणार आहोत. आपल्या शाळेचे मुख्याध्यापक माननीय चौधरी सर यांना विनंती करते की आजच्या या छोट्याशा कार्यक्रमाचं प्रास्ताविक त्यांनी इथे करावं. आजच्या या सोहळ्यासाठी परवा आम्ही ठरवलं होतं आणि काल साहेबांना फोन केला की आम्ही सर्वजण शाळेतर्फे तुमचं अभिष्ट चिंतन करण्याचं आम्ही ठरवलेलं आहे, तर तुमच्या व्यस्ततेच्या वेळेमधून आम्हाला थोडासा वेळ द्यावा. वास्तविक पाहता आज कालपासूनच सरांचे वाढदिवसाचे कार्यक्रम चालू आहेत, तरी पण त्यांनी आज या ठिकाणी इथे आता ते थकलेत, थोडा वेळ घरी गेलेत आणि फ्रेश होऊन आलेले आहेत. आपल्या इथे आलेले आहेत त्याबद्दल साहेबांचं या ठिकाणी मी आभार मानतो. आपल्या संस्थेचे अध्यक्ष माननीय प्रवीण सदाशिवरावजी पाटील साहेब यांनी आज 64 वर्ष पूर्ण केलेले आहेत आणि 65व्या वर्षात ते पदार्पण करत आहेत. आम्हाला त्यांचा आदर्श वाटतो की त्यांच्याकडे बघून असं वाटत नाही की त्यांच्यापेक्षा आम्ही आज स्थूल वाटायला लागलोत. ही वस्तुस्थिती आहे. मी सकाळी त्यांना शुभेच्छा देत असताना त्यांनी आजपर्यंत जे काही संकल्प केलेले आहेत, सर्व संकल्प त्यांनी तडीस नेलेले आहेत आणि याच्या पुढचेही जे संकल्प आहेत, आता आपल्या इथं शाळेचं, आपल्या पूर्ण संस्थेचं जे काही कायापालट होतो आहे, आपण सुरुवातीला आधी बघायचो की सायन्स महाविद्यालयाच्या बाजूचं सध्या ते क्रीडांगण होतं, ते क्रीडांगणसुद्धा होण्यासाठी त्यांची अनेक वर्षांची मेहनत या ठिकाणी आम्ही स्वतः बघितलेली आहेत, दिवस रात्र. आणि मेहनत त्याचबरोबर पैसा नसताना, निधी नसताना त्यांनी ते केलेलं आहे. आणि आज आपलं मात्र आज कुठं आपल्या आणि तिथे चालू असलेलं जे भव्य क्रीडांगण, क्रिकेटचं मैदान आहे, ते जणू काही आपल्या स्टेडियमलासुद्धा नसलेलं मैदान त्या ठिकाणी आपल्या इथं तयार होत आहे. त्याचबरोबर टेनिस कोर्ट असेल किंवा इतर कुठल्याही गोष्टी असतील, त्या अतिशय भव्यतेने करायचं. आणि त्या एकदा संकल्प केला, त्यांचं नेहमी एकच वाक्य असतं, आम्हाला म्हणतात की पैशाची चिंता कधीही करायची नाही. आपण एखादी गोष्ट ठरवली तर ती गोष्ट आपण सुरुवात करायची, ते आपोआप होणार आहे. आज त्यांच्यासमोर सगळ्यात आम्हाला खूप अभिमानाची गोष्ट आहे आणि की त्यांच्यासमोर आज सगळ्यात मोठं जे उद्दिष्ट आहे ते पीपल्स हायस्कूलची नवीन इमारत बांधण्याचं आहे. आणि या 3-4 वर्षामध्ये अनेक अडथळे पार करून आज आम्हाला आनंद वाटतो सांगायला की आता ते जवळपास पूर्णत्वास आलेलं आहे. शेवटचा टप्पासुद्धा पार केलेला आहे आणि लगेच खरं म्हणजे आमची इच्छा होती की आज 28 तारखेलाच आपल्या नवीन इमारतीचं भूमिपूजन व्हावं, परंतु काही कारणास्तव ते होऊ शकलं नाही. अन्यथा आमची आज ती इच्छा होती की आज 28 तारखेलाच व्हायला हवं होतं, पण काही कारणास्तव ते झाले नाही आहे. तर मी फारसा वेळ घेत नाही. या ठिकाणी साहेबांना आपल्या पीपल्स हायस्कूल परिवारातर्फे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि त्यांना त्यांचं पुढचं आयुष्य उदंड आयुष्य लाभो अशी मी त्यांना ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि 2 मिनिटांचा माझं प्रास्ताविक या ठिकाणी संपवतो. धन्यवाद. यानंतर आपण इथे सरांना शुभेच्छा देणार आहोत. मी व्यासपीठावर विराजमान सर्व मान्यवरांना विनंती करते की सरांना वाढदिवसाच्या सदिच्छा इथे पीपल्स हायस्कूलतर्फे द्याव्यात. एक शॉल, त्यानंतर पुष्पहार देऊन सरांचा इथे सत्कार केला जातो आहे. शुभेच्छा. प्रत्येक दिवस अधिक सुंदर वाटतो. वाढदिवस म्हणजे केवळ वयात 1 वर्षाची भर पडणे नाही, तर नव्या स्वप्नांची, नव्या आशांची आणि नव्या संधींची सुरुवात असते. प्रत्येक वाढदिवस आपल्याला आयुष्याकडे नव्या दृष्टीने पाहण्याची प्रेरणा देतो आणि प्रत्येक क्षण मनापासून जगण्याची आठवण करून देतो.
या विशेष दिवशी आम्ही मनःपूर्वक प्रार्थना करतो की आपल्या आयुष्यात नेहमी आनंद, उत्तम आरोग्य, यश आणि समाधान नांदो. आपल्या प्रत्येक प्रयत्नाला यश लाभो, प्रत्येक स्वप्नाला सत्यात उतरण्याची संधी मिळो आणि प्रत्येक वाटचाल आत्मविश्वास, प्रेम आणि सकारात्मकतेने उजळून जाओ. भावाने आपण त्यांच्या धैर्याने सामना करण्याची शक्ती आणि प्रत्येक यशानंतर नम्र राहण्याची सुंदर वृत्ती आपल्यात सदैव कायम राहो. आयुष्यातील प्रत्येक दिवस नवी उमेद, नवी प्रेरणा आणि नव्या आनंदाच्या आठवणी घेऊन येवो. आपल्या प्रत्येक पावलाला यशाची साथ लाभो, प्रत्येक निर्णय योग्य ठरो आणि आपल्या आयुष्यात प्रेम, आपुलकी आणि आनंदाची ऊब सदैव राहो. या सुंदर दिवसानिमित्त पुन्हा एकदा आपणास उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि अखंड सुख, भरभराट आणि उज्ज्वल भविष्य लाभो अशीच मनःपूर्वक प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका केंद्रे मॅडम यांनी देखील त्यांना शुभेच्छा द्यायच्या आहेत. तेही शुभेच्छा. प्राथमिक विभाग फुलं सदैव बहरलेली असावीत. आपलं पुढील आयुष्य सुख, समृद्धी, आरोग्य आणि ऐश्वर्याने संपन्न राहो हीच आजच्या दिवशी मनःपूर्वक शुभेच्छा. माननीय जहागीरदार सर यांना मी विनंती करते की त्यांनी आजच्या या प्रसंगी आपलं मनोगत इथे व्यक्त करावं. उपस्थित आजचे सत्कार मूर्ती ज्यांच्या वाढदिवसासाठी आपण एकत्र झालेलो आहोत असे माझे बालमित्र व नांदेड एज्युकेशन सोसायटीचे कर्तव्याध्यक्ष अध्यक्ष, सर्वप्रथम मी शाळेतर्फे तुमच्या आमच्या सर्वांतर्फे त्यांना ते शतायुषी व्हावेत, त्यांचं आरोग्य सुदृढ व्हावं, छान राहावं, त्यांनी असंच खूप काम करावं अशा शुभेच्छा देतो. मंचवर उपस्थित शाळेचे मुख्याध्यापक, पर्यवेक्षक आणि शिक्षक प्रतिनिधी, इथे आलेले आमचे राजेश सोनकांबळेजी, शाळेचे शिक्षक, सर्वांना मी सांगू इच्छितो, लहानपणी थोडेसे आम्ही उदंड होतो आणि उदंड असताना म्हणजे मी प्रवीणचं बोलत नाही तुम्ही अर्थ काढू नका तसा. फिरत असताना त्यावेळेस पंक्ती लागायच्या, पंक्तीमध्ये बसून जेवायचं असतं. लग्नाची आम्हाला तेवढी घाई नव्हती, कोण अक्षता टाकायले, कोण मंगलाष्टक म्हणायले आमचं लक्ष नव्हतं. पंक्ती कुठं लागतात आणि आपल्याला कुठं बसवलं जातं हे आम्ही पाहत होतो. आणि जेव्हा पंक्ती लागत होती आम्ही बसत होतो तर चांगली जागा निवडत होतो. जेव्हा आम्ही चांगली जागा निवडत होतो, वय लहान असल्याकारणाने मोठी मंडळी म्हणत होती कुठेही बसा रे, वाढपी आपला असला पाहिजे, कुठं बी बसा, वाढपी असला पाहिजे. तशी जुक्ती आजच्या तारखेला आहे. आपण कोणत्याही परिस्थितीत हे असू, काही असू, आपला वाढपी पण आपला आहे हे समजून चला. आणि त्याचं उदाहरण म्हणजे असं आहे, मागील 3 वर्षापासून सतत आम्ही पाठपुरावा करत होतो की आमचं बाथरूम थोडंसं ठीकठाक करून द्या आम्हाला, दुसरे जे छोटी छोटी कामं करून द्या आम्हाला. तर प्रत्येक वेळेस पत्र जात होते, उत्तर येत होतं, पत्र जात होते, उत्तर येत होतं. पण हा वर्ष असा झाला की पत्र गेल्यावर उत्तर आलं नाही तर कृती होऊन आलं. अमृत महोत्सवाच्या पैशातून त्यांनी पैसे कपात करून आपल्या शाळेला त्यांनी पाठवले प्रवीण पाटलांनी. आणि बाथरूमचं आणि दुसरं कोणतं काम सर? अजून एक झालं, दोन कामं झाले. हां, असे तर असे 2 कामं, 2 चेक त्यांनी तिथे देऊ केले. हे का झालं की तुमचा आमचा जिव्हाळ्याचे प्रश्न ओळखणारा तो माणूस, ज्या माणसाचं एक ड्रीम आहे. काय ड्रीम आहे? ही शाळा चांगली बांधल्या गेली पाहिजे. जेव्हा ते उपाध्यक्ष होते तेव्हाही त्यांचं ड्रीम होतंच, त्याच्या आधीसुद्धा होतं. आणि अध्यक्ष झाल्याच्यानंतर त्यांनी अध्यक्षाचा सत्कार जेव्हा घेतला, सत्काराच्या उत्तराला त्यांनी सांगितलं की पुढच्या वर्षी तुम्हाला शाळा, इथे नवीन शाळा मिळेल. आणि फक्त ते बोललेच नाही, तर मी जबाबदारीने तुम्हाला सांगू इच्छितो की शाळेचं काम आता पूर्णत्वाला आलेलं आहे. लेआउटचं काम आमचं पूर्ण झालेलं आहे बहुतेक. आणि पाणीपट्टीची जी भरायची होती
महापालिकेची, त्या पाणीपट्टीचेही चेक मॅडमने तिथे दिलेत महापालिकेला, असं मला सावने सरांनी सांगितलं विचारल्याच्या नंतर. फार लवकर ती प्रक्रिया पूर्ण होईल. आपल्याला तिथून अनुमती परमिशन मिळेल बांधकामाची, आणि बांधकामाची परमिशन मिळाली की तुम्हाला आम्हाला सगळ्याला कामाला लागायचं आहे. आम्ही तुम्हाला पैसे मागणार नाहीत, पैसे देणारे लोक तुम्ही ठरवून आणायचे. एवढं काम तुम्ही पैसे दिलेले आहेत, आम्ही तुम्हाला पैसे मागणार नाहीत. परंतु तुम्ही अजून तुमचे जे माजी विद्यार्थी आहेत, काल परवा एक माजी विद्यार्थी आला होता, सरांनी त्यांचा सत्कार केला, खूप त्यांना चांगलं बोललेत, आणि तो म्हणून गेला की सर माझी आठवण करा, मी काही ना काही त्यावेळेस देईल. असं आपल्याला प्रयत्न करावे लागतील. ते आपण प्रयत्न करूत जिद्दीने, चिकाटीने. एकदम शाळेचं हे स्वप्न पाहणारे आपले अध्यक्ष तान्या, मी पुन्हा एकदा वाढदिवसाच्या तुमच्या आमच्या सर्वांकडून अतिशय मनपूर्वक शुभेच्छा देतो, हार्दिक शुभेच्छा देतो. जास्त याच्यासाठी बोलत नाही की सकाळी 11 वाजता मी सुद्धा पीपल्स कॉलेजमध्ये गेलो होतो. तिथून सतत आता अर्धा घंटा आधीपर्यंत प्रवीण पाटील व्यस्त आहेत. त्यांचे सत्कार, त्यांचं भाषण, त्यांचं बोलणं, ऐकणं आणि बोलणं तर खूप चालू आहे, आणि शॉलचा आणि पुष्पगुच्छांचा भडीमार त्यांच्यावर होत आहे. कसंही माणूस थकतो आहे, त्याच्यासाठी मी जास्त वेळ घेत नाही. पुन्हा एकदा त्यांना शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. आत्ताच सर म्हणाले की सकाळपासून अगदी शुभेच्छांचा वर्षाव त्यांच्यावरती होत आहे. त्यांचं ऐकणं आणि त्यांचं बोलणं सतत चालू आहे. परत एकदा मी सरांना विनंती करते, पाटील सरांना, की आमच्या ज्या शुभेच्छा त्यांनी स्वीकारल्या आहेत, आमचा जो सत्कार स्वीकारला आहे, त्याला उत्तर द्यावं. व्यासपीठ उपस्थित शिक्षकवृंद, सर्वप्रथम आपण माझा या ठिकाणी सत्काराचा जो कार्यक्रम ठेवला त्याबद्दल आपल्या 8 वाजता रोटरीचं वृक्षारोपण मोर चौकात माझ्या हस्ते होतं. त्याच्यानंतर 11 वाजेपासून मी पीपल्स कॉलेजमध्ये आपण एक माझीच कल्पना आहे पीपल्स कट्टा म्हणून सुरू केलेलं आहे. छान बांधकाम करून तिथे अशा 2-3 पायऱ्या केलेल्या आहेत, आणि समोर छानसं जे स्पीकर आहे ते बसतील, आणि त्याच्यावर मुलं किंवा जे कोणी बसायचं आहे बसतील, आणि खुली चर्चा ज्याला म्हणतो निसर्गाच्या सान्निध्यात. तसं कुठेच नाही, कुठल्याच कॉलेजमध्ये, मला तर वाटतं की मराठवाड्यात नाही तशा पद्धतीचं. तर तो एक कट्ट्याचं उद्घाटन सकाळी आपण केलं. त्याला लागून आपण बांबूचं हट तयार केलेलं आहे कॅन्टीनजवळ मुलांना मुलींना बसण्यासाठी. स्टाफ करता आता करणार आहोत. एक डेव्हलपमेंट आपली सुरू आहे. आय लव्ह पीपल्स कॉलेज म्हणून ऑलरेडी आपण साईनबोर्ड तयार केलेला आहे. एक टप्प्याटप्प्याने पीपल्स कॉलेजचं सुशोभीकरण आपण करतो आहे. पण मला खात्री आहे की पुढच्या वर्षी पीपल्स कॉलेजला विद्यार्थी संख्या वाढलेली असेल, कारण जितकं आपण ॲट्रॅक्टिव्ह इन्फ्रास्ट्रक्चर विद्यार्थ्यांना देऊ तितके ते अट्रॅक्ट होतील, नाहीतर ते अट्रॅक्टच होणार नाही. कॉलेज लाईफ पुण्याला जाऊनच जगता येतं म्हणून बरेच मुलं पुण्याला जातात. तर तेच लाईफ जर आपण नांदेडला देऊ शकलो तर मला असं वाटतं की मुलं येतील. आणि त्याच्यानंतर सायन्स कॉलेजला रेकॉर्ड ब्रेक झाला आज म्हणजे आपल्याला ज्युनियरला 840 विद्यार्थी संख्या आहे अलाउड, पण मागच्या 10 वर्षात 600च्या वर कधी गेली नाही. परंतु आज 800वा विद्यार्थी आला आमचा कार्यक्रम सुरू असताना, आणि रेकॉर्ड ब्रेक झाला एकदम 10 वर्षाच्या गॅपनंतर. तर सायन्स कॉलेजला चांगले दिवस आलेले आहेत. सायन्स कॉलेज ॲटॉनॉमस पुढच्या वर्षापर्यंत होणार आहे. त्यामुळे आपल्याला आपले सिलेबस डिझाईन करता येतील, आपल्या डिग्र्या स्वतःला डिसाईड करता येतील. युनिव्हर्सिटीचं आपल्यावर तसं कंट्रोल राहणार नाही. त्यामुळे सायन्स कॉलेज फार पुढे जाईल. सायन्स कॉलेज पुढे गेलं म्हणजे उत्पन्न आलं म्हणजे मग त्या उत्पन्नातनं पीपल्स कॉलेज, पीपल्स हायस्कूल यांचासुद्धा सांभाळ केला जाऊ शकतो. तर एक सुरू आहे. नर्सरीचं पण यावर्षी आपल्याला मिळण्याची शक्यता आहे. नर्सरी मिळालं तरी आपली आर्थिक सुबत्ता त्या ठिकाणी चांगली होईल. पीपल्स हायस्कूलच्या बाबतीत बोलायचं झालं तर
मी 4:15 वाजता आज फायर ब्रिगेडचं NOC लागतं पीपल्स हायस्कूल करता, त्याच्यावर सह्या करून आलेलं आहे. तर प्रोसेस सुरूच आहे, प्रोसेस कुठे थांबलेला नाही. आपण ठरवलं आहे की नाही हे करायचंच म्हणजे करायचंच, त्याच्यामुळे ते होणारच. मला पूर्ण खात्री आहे. पीपल्स हायस्कूलला सुद्धा आज तुम्हाला जो त्रास होतो मुलं आणण्यासाठी, तुम्हाला पैसे स्वतःच्या पदराचे घालावे लागतात, कदाचित येत्या 2 वर्षामध्ये ती स्थिती राहणार नाही. म्हणजे मुलं उलट तुम्हाला नाकारावे लागतील एखाद्यास की नाही आमच्याकडे फुल झालेलं आहे. अशा पद्धतीची सिच्युएशन येईल. फक्त त्याच्यासाठी बिल्डिंग ताबडतोब तयार होणं हे आवश्यक आहे. आणि मला 100% खात्री आहे की बांधकाम एकदा सुरू झालं की डोनेशनचा ओघ सुरू होईल. आणि जसं आता नवनिहाल सिंगने सांगितलं, तुमच्यावर बर्डन आम्ही टाकणार नाही, ऑलरेडी तुम्ही दिलेलं आहे. फक्त नवीन जे असतील ज्यांनी दिलं नसेल त्यांना द्यावं लागेल, बाकी जुन्यांचा काही प्रश्न येत नाही. त्यामुळे त्या ठिकाणी आणि प्राथमिकच्यांनी घाबरू नये, त्यांचा काही संबंध नाही. जे ग्रँटेड आहे त्यांच्या बाबतीत मी बोलतो आहे की तिच्यात नवीन जे आलेले असतील आणि त्यांनी जर डोनेशन दिलेलं नसेल तर त्यांना द्यावं लागेल. बळजबरी नाही. ही शाळा चांगली झाली तर तुम्ही टिकाल, नाही तर सरप्लस होऊन तुम्हीच कुठेतरी फेकले जाल. त्याच्यामुळे हा तुमच्या भवितव्याच्यासाठीच आवश्यक आहे खर्च. आणि माझी विद्यार्थी जितके पण आपल्या कॉन्टॅक्टमध्ये आहे, एकदा बांधकाम सुरू झालं की त्यांना आपण कॉन्टॅक्ट करा आणि डोनेशन करता त्यांना विनंती करा. त्याच्याने जे काही डोनेशन येईल, असं नाही की लाखांमध्ये यायला पाहिजे, हजारात आलं तरी चालतं, ते डोनेशन घेऊन आपण पुढे जाऊया आणि आपली स्वप्न साकार करूया. खूप चांगली शाळा मध्यवर्ती ठिकाणी, म्हणजे आज हार्ट ऑफ द सिटी आहे शिवाजीनगर हा भाग, आणि या ठिकाणी शाळा दुसरी नाही. म्हणजे तिकडे गुजराती हायस्कूल आहे, पण इथे जेव्हा ही बिल्डिंग चांगली होईल तेव्हा पूर्वीचं वैभव पीपल्स हायस्कूलला 100% प्राप्त होईल याची मला खात्री आहे. आणि जास्त काही बोलत नाही. या ठिकाणी आपण सगळ्यांनी जो काही माझा यथोचित सत्कार केला त्याबद्दल आपले मी आभार मानतो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर. सोनकांबळे सरांना सुद्धा आपलं मत इथे शुभेच्छा द्यायच्या आहेत. सरांना मी विनंती करते की त्यांनी इथे आपल्या शुभेच्छा द्याव्यात. व्यासपीठ या ठिकाणी संस्थेचे आदरणीय CA डॉक्टर प्रवीण पाटील सर यांचा आज सत्कार आहे आणि ते सकाळपासून, खरं तर कालपासूनच ते व्यस्त आहेत. या ठिकाणी 2दा माजी विद्यार्थ्यांचा उच्चार करण्यात आला. पहिल्यांदा जहागीरदार सर पण म्हणाले आणि प्रवीण पाटील सर पण म्हणाले की माजी विद्यार्थ्यांनी पुढाकार घ्यायला पाहिजे. हे खरंच आहे. मी पण मला वाटतं मी साधारणतः 84ला मी या शाळेचा विद्यार्थी होतो आणि 10वीपर्यंत माझं शिक्षण इथंच झालेलं आहे. सरांबद्दल बोलायचं झालं थोडंसं तर मला राहत नव्हतं, पण बोलावं वाटलं सरांना. एक अशी वाटतं म्हणजे सगळ्या शिक्षकांना असं वाटतं किंवा आमच्याकडे पण पीपल्स कॉलेजला असेल किंवा सायन्स कॉलेज थोडंसं सरांबद्दल थोडंसं त्यांना वाटतं, भीती वाटल्यासारखी वाटते. पण ते खरं तसं पाहिलं तर ते तसं व्यक्तिमत्व नाही आहे. कारण की गेल्या 30 वर्षापासून मी जे घडलो ते फक्त त्यांच्यामुळे घडलो. माननीय माझे प्रेरणास्थान, आधारस्थान सदाशिवराव पाटील साहेब यांच्यामुळेच मी आज इथे उभा आहे आणि प्रवीण पाटील साहेबांमुळे मी इथं आहे. आता हे जात भेद वगैरे हे सगळं सोडून त्याच्या पलीकडे ते मला मानतात आणि त्यांचे माझ्यावरती अनंत, माझ्या फॅमिलीवरती अनंत उपकार आहेत. मला हे काही खरं तर हे बोलायला नाही पाहिजे, पण एक त्यांनी मला फॅमिलीसारखं, छोट्या भावासारखं त्यांनी मला 30 वर्षापासून सांभाळलेलं आहे. आज त्यांचा वाढदिवस आहे आणि मी इथं माजी विद्यार्थी म्हणून पण उभा आहे. तर या वाढदिवसानिमित्त मी माजी विद्यार्थी म्हणून आणि प्रवीण पाटील साहेबांचा आज वाढदिवस आहे, त्यानिमित्तानं मी माझ्याकडनं एक 10,000 रुपयाची देणगी संस्थेंना आपल्या या बांधकामासाठी, शाळेसाठी देण्याचं ठरवलेलं आहे. सर याच पद्धतीने सरांचा वाढदिवस नेहमी व्हावा
आमची इच्छा होती की सतत वाटत होतं. मी त्यांना म्हणालो पण खरं तर त्यांना असं वाढदिवस वगैरे म्हणलं की नाही ते थोडंसं चिडतात, मला चिडतात, बाकी काही म्हणत नाही. ते पण मला म्हणतात हे काय राजेश तू असं करतो तू तसं करतो. अपेक्षित होतं आम्हाला की खरंच की आजचा एवढा चांगला दिवस आहे, आज त्यांचा वाढदिवस आहे, की अपेक्षित होतं की आजच्या दिवशीपर्यंत आपल्याला परवानगी यावी आणि आज आपल्या शाळेचं उद्घाटन त्यांच्या हस्ते व्हावं. पण ठीक आहे, पुढच्या वाढदिवसापर्यंत होईल, सगळे बांधकामच होईल अशी आपण आशा बाळगूया. आणि मी परत या ठिकाणी मला अध्यक्षीय समारोप झाल्याच्या नंतरसुद्धा बोलण्याची या ठिकाणी संधी दिली त्याबद्दल सर्वांचं आभार मानतो आणि थांबतो. सरांना परत एकदा वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. निश्चितच सर, असे दाते जर उभं राहिले तर बांधकाम व्हायला नक्कीच. सरांचा पुढच्या वर्षीचा वाढदिवस आपण नवीन बिल्डिंगमध्ये निश्चितच करूया, ही अपेक्षा ठेवायला काही हरकत नाही. यानंतर आजच्या कार्यक्रमाचे आभार मानण्याची विनंती मी श्री गोरे सर यांना करते. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, संस्थेचे नवनियुक्त अध्यक्ष साहेब डॉक्टर प्रवीण पाटील सर, शालेय समितीचे अध्यक्ष जहागीरदार सर, मुख्याध्यापक चौधरी सर, पर्यवेक्षक बच्चेवार मॅडम आणि शिफ्ट इन्चार्ज टेकाळे सर. आज भरगच्च कार्यक्रम असताना साहेब आपल्यासमोर उपस्थित आहेत. खरं म्हणजे हे शाळेचं भाग्य समजायला पाहिजे आपण. अनेक अध्यक्ष जे चौथे अध्यक्ष आहेत आपले, पूर्वी जे अध्यक्ष होते त्यांनी स्वप्न पाहिली, मी तर असं म्हणेल, आणि ते स्वप्न कृतीत आणणारे जर अध्यक्ष कोण असतील तर ते पाटील साहेब आहेत. आपण पाहिलोत की बारलिंगे जे प्रथम प्राचार्य होते पीपल्स कॉलेजचे, त्याच काळामध्ये पीपल्स कॉलेजची निर्मिती झाली, म्हणजे संस्थेची निर्मिती झाली. त्या काळामध्ये पीपल्स कॉलेज एक सांस्कृतिक केंद्र व्हावं असं स्वप्न त्या प्राचार्यांनी पाहिलं. त्या काळात प्राचार्यांची संस्था, प्राचार्यांचं कॉलेज म्हणून अशी ओळख असायची पीपल्स कॉलेज. तर ते सांस्कृतिक केंद्र आता होतच आहे. आपण पाहिलो अनेक कार्यक्रम आपल्याकडे होतात, पळसपांच्या माध्यमातून आपण वेगवेगळ्या कलाकृती सादर करू शकतो. आणि आज काल जे बहिणाबाईंचा एक सुंदर प्रोग्राम झाला, विशेष म्हणजे सायन्स कॉलेजच्या महिला त्यामध्ये सहभागी होत्या. असं वाटत होतं की आपण तिकीट काढून तो प्रोग्राम पाहतोय. म्हणजे सांस्कृतिक केंद्र झालं पाहिजे याकडे हे टाकलेली पावलं आहेत. क्रीडा क्षेत्रामध्ये आपण पाहत आहोत की अनेक इन्फ्रास्ट्रक्चरल डेव्हलपमेंट सायन्स कॉलेजकडे अगदी जोरात चालू आहे. त्यामागे जे ड्रायव्हिंग फोर्स आहे ते जर कोण असेल तर आपले पाटील साहेब आहेत. मी पाटील साहेबांना आता अधिकचं न बोलता भरभरून शुभेच्छा देतो. आपण शतायुषी व्हा आणि अशी संस्थेची भरभराट आपल्या हातून हो ही इच्छा व्यक्त करतो. आपण या कार्यक्रमासाठी आलात त्याबद्दल शाळेतर्फे मी आपला आभार व्यक्त करतो. तसेच शालेय समितीचे अध्यक्ष या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांचे मी आभार व्यक्त करतो. मुख्याध्यापकांनी ही जी काही अरेंजमेंट केली त्यासाठी त्यांचे मी आभार व्यक्त करतो. पर्यवेक्षक बच्चेवार मॅडम, तसेच शिफ्ट इन्चार्ज चौधरी सर आणि उपस्थित सर्व शिक्षक आणि विशेष करून पीपल्स कॉलेजहून उपस्थित असलेले सोनकांबळे सर यांचे बी मी आभार व्यक्त करतो. टीचिंग नॉन टीचिंग स्टाफ सगळ्यांचे आभार व्यक्त करतो आणि अध्यक्षांच्या वतीने हा कार्यक्रम इथे संपला असं जाहीर करतो.